नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, प्रधानमंत्री पोषण आहार योजना आणि आता ही आपल्याला 2024-25 मध्ये कशा प्रकारे राबवायची या संबंधी काही महत्त्वपूर्ण सूचना आलेल्या आहेत। आज एक महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय परिपत्रक आलेलं आहे, याच्यात काय म्हटलेलं आहे। विषय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2024-25 अंतर्गत कार्यवाही बाबत राज्यामध्ये विदर्भ वगळता उर्वरित जिल्ह्यामध्ये उन्हाळी सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होत आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची नवीन शैक्षणिक वर्षामध्ये अंमलबजावणी करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी। तसेच जिल्हा स्तरावरून याविषयी नियमितपणे संनियंत्रण करण्यात येईल, याची दक्षता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी स्वतः घ्यायची आहे। बघा, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमधून मिष्टान्न भोजन अथवा पदार्थ सर्व पात्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावेत। म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला मुलांना गोड काहीतरी पदार्थ द्यायचा आहे। शाळेच्या पहिल्या दिवसापासून योजनेस पात्र सर्व विद्यार्थ्यांना निश्चित करण्यात आलेल्या पाककृतीनुसार पोषण आहार उपलब्ध करून देण्यात यावा। काही कारणामुळे आहार शिजविण्यास अडचण असल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सदरची अडचण दूर करून संबंधित शाळेत आहार शिजवला जाईल, याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावं। जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमधून सर्व कार्यदिवसामध्ये पोषण आहार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जाईल, याची दक्षता घ्यावी। कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यायची आहे। जिल्हा तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी खालील लिंकवर भेट देऊन दररोज दुपारनंतर आपल्या जिल्हा तालुक्यातील शाळांना लाभ दिल्याबाबत खात्री करायची आहे। काही शाळा माहिती भरण्याकरता प्रलंबित असल्यास योजनेचा लाभ दिल्याबाबत संबंधित शाळांची माहिती त्याच दिवशी MDM पोर्टलवर नोंदवली जाईल, याची दक्षता घ्यायची आहे। तर बघा, आता ही एक लिंकसुद्धा दिलेली आहे माहिती भरण्यासाठी। वरील लिंक, आता या लिंकचा वापर कसा करायचा, तर वरील लिंक आपल्या तालुका तथा जिल्ह्यातील शाळांची सद्यस्थिती आपणास पाहण्यास उपलब्ध आहे। दररोज जिल्ह्यातील योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांनी आहार दिल्याबाबतची नोंद MDM पोर्टलवर नोंद करणं अनिवार्य आहे। तालुका तथा जिल्ह्यातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करून देखील MDM पोर्टलवर माहिती नोंद न केल्यास त्याकरिता संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आणि जिल्ह्याकरिता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना व्यक्तिशः जबाबदार समजण्यात येऊन पुढील उचित कारवाई करण्यात येईल। महानगरपालिका क्षेत्राकरता संबंधित प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग हे याकरता जबाबदार राहतील, याची नोंद घ्यायची आहे। माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांनी राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमितपणे आहार देण्यात येऊन दिलेल्या आहाराची नोंद MDM पोर्टलवर त्याच दिवशी होईल, याकरता विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत। शाळा स्तरावर अथवा तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी काही तांत्रिक अडचणी असल्यास त्वरित त्याचे निराकरण जिल्हा कार्यालयाने करणं आवश्यक आहे। जिल्हा स्तरावरून संबंधित अडचणीचं निराकरण शक्य नसल्यास त्वरित वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। उन्हाळी सुट्टीनंतर शाळेचे कामकाज सुरू होत असल्याने सर्व शाळांमधील स्वयंपाकगृहे, भांडी, तांदूळ व धान्यादी माल स्वच्छ असल्याची खात्री करून घेण्यात यावी। मुलांना आहार स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरणामध्ये उपलब्ध होईल, याची दक्षता घेण्यात यावी। केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना वरील नमूद मुद्द्याच्या अनुषंगाने आवश्यक ते निर्देश आपल्या स्तरावरून देण्यात यावे। नवीन शैक्षणिक वर्षामध्ये योजनेस पात्र सर्व शाळांमधून परसबाग निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। याकरता स्थानिक प्रगतिशील शेतकरी, पालक, विद्यार्थी, स्वयंपाकी तथा मदतनीस आणि शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांची मदत घेण्यात यावी। शाळांमध्ये उत्कृष्ट परसबाग विकसित होईल, याचं नियोजन करण्यात यावं। शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी परसबाग निर्मितीबाबत प्रत्येक महिन्याला तालुक्याकडून प्रगती अहवाल घेऊन संचालनास कळवायचा आहे। प्रत्येक तिमाहीनंतर योजनेस पात्र सर्व मुलांच्या वजन व उंची नोंदवहीमध्ये घेण्यात यावी। लवकरच सर्व शाळांना नोंदवह्याचा पुरवठा करण्यात येणार आहे। आरोग्य विभागाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होईल, याचे नियोजन करण्यात यावं। जंतुनाशक गोळ्या आणि आयर्न फोलिक ॲसिड गोळ्यांचा लाभ आरोग्य विभागामार्फत योजनेस पात्र सर्व शाळांमधून दिला जाईल, याकरता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी आवश्यक तो संपर्क करण्यात यावा। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेच्या प्रत्येक दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चांगला दर्जेदार आहार उपलब्ध होईल, याची आवश्यक ती दक्षता घ्यायची आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आज आलेलं आहे। कारण विदर्भ वगळता बाकी जिल्ह्यातील शाळा आज सुरू झालेल्या आहेत। विदर्भातील शाळा आहे 1 जुलैनंतर सुरू होणार आहे।
तर बघा, आपल्याला हे परिपत्रक हवं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे परिपत्रक डाउनलोड करू शकता. बघा, तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.